जय भोलेनाथ. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान राहा, सावध राहा. कारण तुमच्या घराच्या दारावर साक्षात ती अदृश्य शक्ती उभी राहणार आहे. ही शक्ती तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात नशिबाचा भयानक असा युटर्न आणण्यासाठी येणार आहे, ज्याची तुम्ही अनेक जन्मापासून वाट पाहत होतात. मित्रांनो, जर तुमच्या घरात अचानक काही विचित्र घटना घडू लागल्या असतील किंवा एखादा अनामिक भास होत असेल, तर समजून जा की विज्ञानालाही न समजणारा पुढच्या या 48 तासामध्ये एक महाथरार सुरू होणार आहे. साक्षात महाकाळाने तुमच्या नशिबाचे पाने उलटायला सुरुवात केली असून तुम्ही अजूनही गाढ झोपेत असाल तर यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काही नाही. कुंभ राशीच्या जातकानो, या या साक्षात महादेवाचा इशारा आहे हा, की मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढची 5 वर्ष नाही तर आयुष्यभर तुम्ही रडत बसाल. तुमच्या आजूबाजूला काही गूढ संकेत दिसू लागत आहेत. घरातील पाळीव प्राण्याचे विचित्र वागणं असो किंवा शांत वातावरणात अचानक जाणवणारी ती थंडगार लहरीची हालचाल, ही मृत्यूची भीती नसून तुमच्या गरिबाचा आणि शत्रूचा अंत होण्यापूर्वीची भयानक शांतता आहे. मित्रांनो, या 48 तासात तुमच्या वास्तूत असं काही अघटित घडणार आहे की ज्याच्या प्रभावाने तुमचं अख्खं नशीब सोन्यासारखं चमकेल. पण त्यासाठी तुम्हाला जागृत राहण्याची गरज आहे. कुंभ राशीच्या जातकनं, तुमच्या शत्रूंना वाटतंय की त्यांनी तुम्हाला कायमचं संपवलंय, पण त्यांना काय माहीत की साक्षात महादेव आता त्यांच्या विनाशाची उलटी गिनती सुरू करत आहेत. आजच्या या कालरात्री तुमच्या आयुष्यात एक असा गुप्त निरोप किंवा कागदपत्र येणार आहे, जो मिळता तुमच्या शत्रूचा थरकाप उडेल आणि तुमच्या हाती कुबेराच्या खजिन्याची गुरुकिल्ली लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा मित्रांनो, कारण अर्धवट माहिती घेऊन या 48 तासाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकलात तर नशिबाचा हा चमत्कार तुमच्यासाठी शाप ठरेल. नक्की काय आहे ते महादेवाचं गुपित, नक्की बघा ही शेवटपर्यंत भविष्यवाणी. तर कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या वास्तूमध्ये आणि तुमच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल जाणवायला सुरुवात होईल. जेव्हा नशीब पूर्णपणे पालटणार असते तेव्हा निसर्ग तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची कंपनी निर्माण करतो. तुम्हाला अचानक असं वाटेल की घरात कुणीतरी नसतानाही तुमच्या खांद्यावर काहीतरी अत्यंत विश्वासाने हात ठेवला आहे. घाबरून जाऊ नका, कारण हा कोणताही नकारात्मक संकेत नसून प्रत्यक्ष महादेवाची कृपा आणि तुमच्या राशीवर होणारी दैवी शक्तीचा वर्षाव असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आजवर ज्या संकटांना आणि कठीण प्रसंगांना तुम्ही एकट्याने तोंड दिले, तिथे जवळच्या माणसांनी साथ सोडली होती, तिथे आता फक्त एका दृश्य शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि तर्काला न पटणाऱ्या गोष्टी आता तुमच्या डोळ्यासमोर घडू लागतील. कदाचित तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर पडाल, पण ऐनवेळी काहीतरी असं घडेल की तुमचा मार्ग बदलेल. पण लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा काही गुप्त जागी नेऊन नेऊन जाईल तिथे तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली लपलेली आहे. तर कुंभ राशीच्या जातकाने, या काळात तुमच्या घरातील वातावरण अचानक गूढ होईल. तुमची पाळीव प्राणी किंवा लहान मुले अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्याकडे एकटक पाहू लागतील. हे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित किंवा अवाढव्य घडणार आहे. ही शांतता कोणत्या वादळापूर्वीची नसून मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळ कायमचा संपून यशाचा नवा अध्याय सुरू करण्यापूर्वीची नांदी असणार आहे. या दैवी ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला मात्र तयार ठेवा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या संयमाची परीक्षाही संपली असून प्रत्यक्ष न्यायाचा काळ आता सुरू होणार आहे. या संधीची तुम्ही अनेक वर्षाने जातकासारखी वाट पाहत होता, ती संधी आता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा अचानक आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. नशिबाचा हा यू टर्न इतका वेगवान आणि अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. ही केवळ संधी नसून तुमच्या आयुष्यातील शेवटचा संघर्षाचा शेवट करणारा एक दैवी चमत्कार असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या कालावधीत तुमच्या शत्रूचा असा काही थरकाप उडणार की ज्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाचा आणि शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला, तुमच्या प्रगतीत अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी वाद घालण्याची किंवा स्वतःचा हात वर करण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो, कारण परिस्थितीचे चक्र आता असे काही फिरले की तुमचे शत्रू स्वतःच विणलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील.
कुंभ राशीच्या जातकानो, जशी जशी रात्र गडद होईल ही आजची, तसतसं तुमच्या विरोधकाचा जळफळाट शिगेला पोहोचेल. समाजात वाढणारा तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा पाहून ते लोकच कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, त्यांच्या मनात आता अचानक भीती निर्माण होईल. आज त्यांना ही भीती तुमच्या यशाची वाटणार नाही, तर तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या त्या अफाट व अदृश्य शक्तीची वाटेल. त्यांना जाणीव होईल की आता त्यांच्या क्षुद्र ताकदीपेक्षा तुमचे नशीब हजार पटीने बलवान होईल आणि त्यांच्या पराभवाचा जिवंत पुरावा तुमचा हा विजय असणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशाही महत्त्वाच्या किंवा रहस्यमय कागदपत्राचा प्रवेश होईल, जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकणार आहे. हे कागदपत्र एखादे रखडलेले कायदेशीर पत्र असू शकते, जमिनीचा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचा अधिकृत आदेशही असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल किंवा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुमच्या छातीत एक मोठी धडधड विचित्र जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे की तुझ्या आवाढव्य बदलासाठी, मोठ्या जबाबदारीसाठी खरोखरच तयार आहेस का? तर कुंभ राशीच्या जातकाने या कागदपत्रासोबतच एक अनामिक भीती जोडलेली आहे मित्रांनो. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा एक मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसात एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील तांत्रिक एखादी चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकते. पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे भ्रमिष्ट क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष महादेवाचा आशीर्वाद आहे ते तुमचं भाग्य लिहिल्याशिवाय राहणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे असं समजा. कुंभ राशीच्या जातकानो, हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो. या 2 दिवसात तुम्हाला एक असा निरोपही मिळेल जो सुरुवातीला कडू व भीतीदायक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील राजमार्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या मोठ्या खेळाचा पडद्यामागून सूत्रधार खुद्द महादेव आहेत मित्रांनो. त्यामुळे फक्त कृती करा, फळाची चिंता सोडून द्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकाने या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कारी योग सुरू होईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत असा दुर्मिळ धनयोग आणि राजयोग या 48 तासात इतके सक्रिय होणार आहेत तुमच्या राशीत की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. कदाचित विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा अनेक वर्षापासून रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूने लागल्याने तुमची तिजोरी ओसंडून वाहू लागेल. कुंभ राशीच्या जातकानो, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीती सुद्धा निर्माण होऊ शकते. हे सर्व खरं तर आहे ना की एखादं स्वप्न, पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी आलेली आहे. हे आलेले धन केवळ चैनीसाठी किंवा उधळपट्टीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो आकडा दिसेल तो पाहून तुमच्या स्वतःवरचा विश्वास हजार पटीने वाढलेला असेल आणि तुमची समाजातील पत एका रात्रीत उंचावेल मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकाने एक गोष्ट मात्र गाठीशी बांधून ठेवा. धन येताना सोबत नातेवाईकाचा आणि कथाकथित मित्राच्या जळक्या नजरा सुद्धा घेऊन येते. तुमच्या श्रीमंतीचा सुगावा लागताच काही स्वार्थी लोक मदतीचा बहाणा करून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतीलच. हीच तुमची खरी परीक्षा आहे. या 2 दिवसात तुमच्या आर्थिक फायद्याची चर्चा चार चौघात किंवा सोशल मीडियावर करू नका, कारण गुप्तता हेच कुंभ राशीच्या या अफाट प्रगतीचे सर्वात मोठे गुपित आहे. तुमची गुप्तता तुमच्या शत्रूंना तुमच्या दहशतीत जळून खाक व्हायला नक्कीच भाग पाडेल. तर कुंभ राशीच्या जातकानो, या 48 तासाचा थरारक प्रवासाचा शेवट होताना तुम्हाला एक अत्यंत असा अंतिम गुप्त उपाय करायचा आहे, जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल. मध्यरात्रीच्या एकांकात आपल्या कुलदेवतेचे आणि महादेवाचे मनापासून स्मरण करा आणि शांतपणे तुपाचा दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती, मग ती आर्थिक असो या शत्रूची, त्या ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही
कोणाशी एक शब्दही बोलता कामा नये. जर हे यशस्वीपणे तुम्ही केलं तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही ताकद या विश्वात शिल्लक राहणार नाही. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा या काळाचा शेवट होईल आणि उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह जन्माला आलेले असाल. तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही, कारण ज्यांनी तुम्हाला नाकारले होते ते तुम्हाला सोडून गेले होते तेच आता तुमच्या चरणाशी येऊन उभे राहतील. तुमच्या शत्रूचे चेहरे काळे पडतील आणि त्यांची भीतीच तुमची शक्ती बनेल. हा काळ केवळ योगायोग नसून खुद्द महादेवाने तुमच्यासाठी पाठवलेला एक सांगवा आहे मित्रांनो, जो तुम्हाला सांगत आहे की आता रडण्याचे दिवस संपले असून राज्य करण्याचे दिवस सुरू झालेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या काळसंधीत महादेवाचा एक अमोघ उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल किंवा शत्रूचा त्रास, नातेवाईकाचा त्रास होत असेल तर या काळात एका तांब्याच्या कळसात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत ते जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणांना स्पर्श करून ते पाणी आपल्या कपाळाला लावा. मित्रांनो, हा छोटासा वाटणारा उपाय देखील तुमच्या नशिबातील सर्व मोठे दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवण्याची. हा थरार फक्त एक सुरुवात आहे मित्रांनो, खरा चमत्कार अजून पुढे असणार आहे. जर तुमची ईश्वरावर व स्वतःच्या नशिबावर अढळ श्रद्धा असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला श्रद्धेने विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांना गती देऊ शकते. आणि याच दैवी प्रवासात कायमचे सहभागी होण्यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब देखील करा, कारण कुंभ राशीचा विजय आता अटळ आहे. जय भोलेनाथ.